पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। निसर्गरम्य वातावरण आणि बुद्ध होय। आदिलाबादच्या अलीकडे असलेल्या 14 किलोमीटर अंतरावर असलेलं तामसी नावाचं गाव डिस्ट्रिक्ट आदिलाबाद तेलंगणा राज्यामध्ये थाटलेलं हे झेन मंक डॉक्टर साकू बौद्ध धम्म यांच्या प्रयत्नानं साकारले जात आहे। गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी बौद्ध धम्माचं प्रशिक्षण आणि बौद्ध धम्माचे विचार पेरले जातात। या ठिकाणी असलेल्या विनामूल्य वसतिगृहामध्ये बौद्ध धम्माचं प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्यांना सर्व मोफत अन्न धान्य आणि कपडे सर्व पुरवले जातात। बौद्ध धम्माची शिकवण, बौद्ध धम्माचे विचार आचार या ठिकाणी दररोज ध्यान केले जाते आणि बौद्ध धम्माची शिकवण दिली जाते। डॉक्टर साकू बौद्ध धम्मा यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील त्यांनी ध्यान केंद्र उभारले आहेत। जसे महाराष्ट्रामध्ये असलेले हे तामसी गाव आणि त्यानंतर नागपूर येथील कौठा येथे केलेले ध्यान केंद्र, कर्नाटकामध्ये विजयपूर आणि कालाबुर्गी येथे ध्यान केंद्र, केरळामध्ये अदूर नावाचं ध्यान केंद्र आणि तामिळनाडूमध्ये राणीपथ येथे देखील बुद्ध धम्माचं शिकवणाचं ध्यान केंद्र, महाध्यान केंद्र इथं सुरू केले आहे। इंटरनॅशनल बुद्धिस्ट यूथ ऑर्गनायझेशन इंडिया द्वारा संचालित असलेले हे महाध्यान केंद्र तामसी येथे स्थापित झाले आहे। निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे तामसीचं महाध्यान केंद्र मनाला अतिशय मोहक असं वाटतं। मनाला मोहून टाकणारं हे ध्यान केंद्र नेहमी आपल्या स्मरणात राहावं असंच आहे। एकदा या ठिकाणी अवश्य भेट द्यायला काहीच हरकत नाही। भंतेजींनी अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात केलेलं हे ध्यान केंद्र म्हणजे बौद्ध धम्मासाठी एक विशेष पर्वणी आहे। बौद्ध धम्माच्या बऱ्याच अनुयायांना अनोळखी असलेलं हे तामसी नावाचं गाव त्यांनी एकदा तामसीला जाऊन या महाधम्म केंद्राला भेट दिलीच पाहिजे। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।